आपण गेले 5 वर्ष झाले महानगरपालिकेमध्ये भांडत आहोत की महानगरपालिकेमधील जे मालमत्ताधारक आहेत, सिडको कॉलनी एरियामधील जे लोक आहेत, जे नागरिक आहेत, त्यांना 129 अ कलम जो महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट मध्ये हा जो कलम आहे, ह्या कलमानुसार आम्हाला कर लागावा, जेणेकरून जनतेला पहिल्याच वर्षी 100% कर हा भरावा लागणार नाही. पहिल्या 2 वर्षी जो जुना ग्रामपंचायतीचा जो कर असतो तो भरावा लागेल. दुसऱ्या वर्षी मग आपल्याला 20%, मग चौथ्या वर्षी 40%, मग 60%, मग 80%, मग 100%. मग म्हणजे शेवटच्या 7व्या वर्षी 100% कर हा भरायला आला पाहिजे होता, पण आपल्याला महानगरपालिकेने चुकीचा कर लावलेला आहे. आणि वारंवार आम्ही सांगतो आहे, अजूनपर्यंत ह्याच्यामध्ये कुठली सुधारणा महापालिका आयुक्तांनी किंवा इतर हाताधाऱ्यांनी केलेली नाहीये. तरी पण काही अंशापर्यंत आम्हाला यश मिळालेलं आहे. आपण पाहतोय की आज 300 जवळपास सिडको कॉलनी एरियामधील 300 लोकांना ह्यामध्ये 65% कर सवलत ह्या कलमाप्रमाणे मिळालेली आहे. जर 300 लोकांना कर सवलत मिळते तर बाकीच्या लोकांना हे मिळाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आता स्टँड होता तो, तर आता आमचा स्टँड बदललेला आहे. आता भूमिका बदललेली आहे, परिस्थिती बदललेली आहे. आमचे 15 दिवसामध्ये महाविकास आघाडीतील पक्षातील सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांशी आमची मीटिंग झाली आणि त्यामध्ये आम्हाला योग्य तो माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांना योग्य तो मान सन्मान मिळेल अशी ग्वाही देण्यात आली. त्याच्यामुळे आज आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढत आहोत.